Hello friends, now we start with the next responsibility of business organization towards owner. आता ओनरच्या पण काही एक्सपेक्टेशन्स आहेत बिझनेसमॅन कडून. एक्झॅक्टली काय एक्सपेक्टेशन्स ओनर करतो बिझनेस कडून बघूया आपण डिटेल्स मध्ये. द बिझनेस शुड बी कंडक्टेड ऑन प्रॉफिट बेसिस. प्रत्येक ओनरचं एक्सपेक्टेशन काय, बिझनेस should be conducted कसं झाला पाहिजे बिझनेस ऑन प्रॉफिट बेसिस फॉर प्रॉस्पेरिटी अँड ग्रोथ ऑफ ओनर. ओनरचे काय एक्सपेक्टेशन्स आहेत, बिझनेसला प्रॉफिट झालं तर माझा फायदा आहे, बिझनेसला प्रॉफिटच नसेल तर मी बिझनेस चालू कशाला ठेवू. सो त्याचे एक्सपेक्टेशन्स काय, द बिझनेस शुड बी कंडक्टेड ऑन प्रॉफिट बेसिस फॉर प्रॉस्पेरिटी अँड ग्रोथ ऑफ ओनर. आणि जर बिझनेसला प्रॉफिट झाला तरच तो बाकीच्या रिस्पॉन्सिबिलिटी फुलफिल करेल ना. एम्प्लॉईला चांगला पगार पाहिजे, चांगल्या वर्किंग कंडिशन्स पाहिजे. कधी पॉसिबल आहे देणं? प्रॉफिट झाला तर. शेअर होल्डरला डिव्हिडंड पाहिजे, गव्हर्नमेंटला टॅक्स पाहिजे. कधी पॉसिबल होईल सगळं? प्रॉफिट झाला तर ना. सो सेकंड लाईन काय दिले बघा, देन ओनली इट विल बी इन पोझिशन. प्रॉफिट झाला तरच बिझनेसमॅन पोझिशन मध्ये येईल. कोणत्या? टू परफॉर्म एनी ऑफ इट्स सोशल रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स अदर इंटरेस्ट ग्रुप्स. काय कळते का तुम्हाला? प्रॉफिटच नाही झालं तर आपण कोणाच्याच रिस्पॉन्सिबिलिटी फुलफिल करू शकत नाही ना. एम्प्लॉईला हॅपी ठेवू शकत ना, चांगला पगार देऊ शकत. कंझ्युमरला जास्त प्राइस चार्ज करावी लागणार, कंझ्युमर पण खुश होणार नाही. गव्हर्नमेंटला टॅक्स पे करता येणार नाही, गव्हर्नमेंट पण हॅपी नसणार. सो ह्या सगळ्या बाकीच्या लोकांना आपण कधी सॅटिस्फाय करू शकतो? प्रॉफिट झाला तर. सो देन ओनली इट विल बी इन अ पोझिशन टू परफॉर्म एनी ऑफ इट्स सोशल रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड अदर इंटरेस्ट ग्रुप. नाउ फॉलोइंग आर द रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स ओनर. ओके, फर्स्ट काय दिले त्यांनी, रिझनेबल प्रॉफिट्स. बिझनेस शुड फोकस ऑन, काय बोलते बघा, ओनरचे काय एक्सपेक्टेशन्स आहेत, बिझनेसने काय केलं पाहिजे, काय बिझनेसने एक्झॅक्टली फोकस केलं पाहिजे. सो बिझनेस शुड फोकस ऑन बेसिक एम ऑफ अर्निंग प्रॉफिट अँड ग्रोथ. इट विल बी फायनान्शियल स्टॅबिलिटी ऑफ एंटरप्राइजेस. सिंपल ओनरचे एक्सपेक्टेशन्स आहेत की बिझनेसमॅनने दरवर्षी कशासाठी फोकस केला पाहिजे, प्रॉफिट कमवण्यासाठी. कारण जेवढा जास्त प्रॉफिट तुम्ही कमवत जाणार तेवढे तुम्ही फायनान्शियली स्टेबल होत जाणार मार्केटमध्ये, तुम्ही तेवढे जास्त काळ मार्केटमध्ये टिकून राहणार. सो फर्स्ट एक्सपेक्टेशन कळालं तुम्हाला. काय दिलं पॉईंट्स नाव त्यांनी, रिझनेबल प्रॉफिट. बिझनेस शुड फोकस ऑन बेसिक, सगळेजण रीड करतील माझ्यासोबत. बिझनेस शुड फोकस ऑन बेसिक एम ऑफ अर्निंग प्रॉफिट अँड ग्रोथ. इट विल ब्रिंग फायनान्शियल स्टॅबिलिटी ऑफ एंटरप्राइज. ना पॉईंट नंबर 2, एक्सप्लॉयटिंग बिझनेस ऑपॉर्च्युनिटी. एक्सप्लॉयटिंग बिझनेस ऑपॉर्च्युनिटी मीन्स ज्या ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळतील ना, ओनरचे काय एक्सपेक्टेशन्स आहे बिझनेसकडून की तुम्ही जेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज तुमच्या मार्गामध्ये येतील ना त्या सगळ्या एक्सप्लॉइट करा, त्या सगळ्या संधींचं सोनं करा. तुम्ही जर का त्या ऑपॉर्च्युनिटी लूज आउट केल्या, लुझिंग द ऑपॉर्च्युनिटी मीन्स इट पासिंग टू द कॉम्पिटिटर्स, की तुम्ही कोणाला पास करताय, कॉम्पिटिटरला. सो नंतरला बॅड फील करण्यामध्ये काही अर्थ नाहीये. सो जेव्हा ऑपॉर्च्युनिटी मिळेल तुम्ही काय करा, ती एक्सप्लॉइट करा, ती ग्रॅब करा. बिझनेस शुड बी रेडी टू टेक एव्हरी पॉसिबल ऑपॉर्च्युनिटी. What owner expect? Business should be ready. What expect owner? Business should be ready. कशासाठी रेडी पाहिजे? To take every possible opportunity to deal with. They should be alert. Opportunity आपल्याला येऊन सांगणार नाही, आपल्याला अलर्ट राहणं गरजेचं आहे. They should be alert to find such opportunities. This is very crucial for its success. कारण जेवढ्या opportunities grab करणार तेवढा तुम्हाला जास्त सक्सेस मिळणार. Failing to grab the opportunities means paving the way for failure. Okay, point number 2 कळाला तुम्हाला. पॉईंटचं नाव काय दिलं त्यांनी, एक्सप्लॉयटिंग बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज. एकदा रीड करूया आपण, सगळेजण रीड करतील माझ्यासोबत. काय ओनरचे एक्सपेक्टेशन्स आहेत? बिझनेस शुड बी रेडी टू टेक एव्हरी पॉसिबल ऑपॉर्च्युनिटी टू डील विथ. दे शुड बी अलर्ट टू फाइंड सच ऑपॉर्च्युनिटीज. दिस इज व्हेरी क्रुशियल फॉर इट्स सक्सेस. नाउ पॉईंट नंबर 3, एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन. आपण मगाशीच बघितलं, इथे परत तो पॉईंट आलेला आहे. द ओनर ओनर पण तेच एक्सपेक्ट करतो दॅट देअर बिझनेस शुड अंडरटेक सर्टन एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन प्रोग्राम. फॉर दिस दे शुड अंडरटेक रिसर्च अँड डेव्हलपमेंट. इथे त्यांनी जरा ऍड केलं थोडंसं की एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन करा, पण एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन करण्यासाठी तुम्ही काय करा, रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट टू फेस मार्केट कॉम्पिटिशन. तुम्हाला मार्केटमध्ये एक्सपान्शन करायचं, डायव्हर्सिफिकेशन करायचं, कधी करू शकता,
जर का मार्केटमध्ये तुम्ही कॉम्पिटिशन फेस करू शकत असाल तर कॉम्पिटिशन कधी फेस करणार, जेव्हा आपल्या प्रोडक्टमध्ये तेवढी कॅपॅसिटी असेल तर. सो ते प्रोडक्ट डेव्हलप करा. ते प्रोडक्ट डेव्हलप करण्यासाठी काय करा तुम्ही, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. जेवढं बेस्ट प्रोजेक्ट तुम्ही डेव्हलप करणार तेवढं तुम्हाला एक्सपान्शन करायला, डायव्हर्सिफिकेशन करायला चान्स आहे. सो लाईन काय दिली त्यांनी, दे शुड अंडरटेक रिसर्च अँड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट टू फेस मार्केट कॉम्पिटिशन. दिस विल इनेबल द कंपनी टू पे हाय रिटर्न्स टू शेअर होल्डर्स. इव्हन शेअर होल्डर्सचा पण फायदा होणार, कारण चांगलं प्रोडक्ट असेल, बिझनेस वाढला असेल, एक्सपांड झाला असेल, प्रॉफिट वाढणार, शेअर होल्डरला चांगले रिटर्न्स मिळणार अँड एक्सपांड द बिझनेस देखील एक्सपांड होणार. पॉईंट नंबर 3 कळालं तुम्हाला. पॉईंटचं नाव काय दिलं त्यांनी, एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन. फक्त थोडीशी लाईन इथे वाढवली त्यांनी की एक्सपान्शन अँड डायव्हर्सिफिकेशन करण्यासाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंट गरजेचं आहे. कारण एक्सपान्शन कधी पॉसिबल आहे, जर का आपलं प्रोडक्ट त्या लेवलचं असेल तर. प्रोडक्ट डेव्हलप करण्यासाठी पहिलं काय करावं लागणार आपल्याला, रिसर्च अँड डेव्हलपमेंट. बघूया डिटेलमध्ये आपण. एकदा रीड करा सगळ्यांनी माझ्यासोबत. The owner expects that their business should undertake certain expansion and diversification program. For this, they should undertake certain research and development projects to face market competition. This will enable the company to pay high returns to shareholders and expand the business. Point number 4, careful use of capital. आपण बघतो ओनरचे एक्सपेक्टेशन्स. द ओनर एक्सपेक्ट्स, ओनर जो पैसा बिझनेसमध्ये लावतोय त्याच्या काय एक्सपेक्टेशन्स असतात की तो पैसा केअरफुली बिझनेसने यूज केला पाहिजे. द ओनर एक्सपेक्ट दॅट द मॅनेजमेंट शुड युटिलाइज देअर फंड्स इन अ प्रोडक्टिव्ह मॅनर. वन सेकंड ही लाईन आली आपल्या अगोदर पण झालेली आहे. त्यांचे काय एक्सपेक्टेशन्स आहेत की प्रोडक्टिव्ह थिंगसाठी आमचा पैसा यूज करा. दे शुड मेक ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ ओनर्स फंड. तो फंड घेऊन असाच आयडियल ठेवू नका तिजोरीमध्ये बंद, तो मॅक्झिमम यूज करा तुम्ही बिझनेससाठी. दे शुड मेक ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ ओनर्स फंड. रिस्क फॅक्टर इन्व्हॉल्व इन पॉलिसीज शुड बी प्रॉपरली कन्सिडर्ड. जाऊ दे ना, आपला पैसा कुठे आहे, ओनरचा पैसा आहे, तो जाईल लॉसमध्ये, असा विचार करू नका. कोणतीही पॉलिसी बनवताना, कोणताही नवीन बिझनेस स्टार्ट करताना त्यात रिस्क किती आहे, आपण लॉसमध्ये जाऊ का, सगळे फॅक्टर कन्सिडर करा. Risk factor involved in policies should be properly considered. Management should give attention to the safety of capital. Point कळतोय तुम्हाला. पॉईंटचं नाव काय दिलं त्यांनी, केअरफुल यूज ऑफ कॅपिटल. कोणत्या ओनरचे एक्सपेक्टेशन काय असणार, त्याचा पैसा कसाही वापरला पाहिजे की केअरफुली यूज केला पाहिजे. केअरफुली बघूया डिटेलमध्ये. द ओनर एक्सपेक्ट्स दॅट द मॅनेजमेंट शुड युटिलाइज देअर फंड्स इन प्रोडक्टिव्ह मॅनर. They should make optimum utilization of owner's fund. Risk factor involved in policies should be properly considered. Management should give attention to the safety of capital. That's it. Point number 4. Now point number 5. Minimizing wastages. Now profitability वाढवण्यासाठी हा दुसरा ऑप्शन आहे. तुम्ही वेस्टेज काय करा, कमी करा. सो ओनरचे काय एक्सपेक्टेशन आहेत बघा. बिझनेस ऑर्गनायझेशन कॅन मॅक्झिमाइज प्रॉफिटेबिलिटी बाय मिनिमायझिंग वेस्टेजेस. फर्स्ट लाईनमध्ये त्यांनी क्लिअर केलं. प्रॉफिट वाढवायचं तर वेस्टेज वाढवायचं की कमी करायचं, सिंपल, कमी करायचं. सो बिझनेस ऑर्गनायझेशन कॅन मॅक्झिमाइज प्रॉफिटेबिलिटी बाय मिनिमायझिंग वेस्टेजेस. दे शुड प्रोव्हाइड ड्यू अटेन्शन थ्रू आउट द बिझनेस. पूर्णपणे तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे पूर्ण बिझनेसमध्ये. नो फायनान्शियल लॉस और एनी काइंड ऑफ वेस्टेज शुड बी अलाउड. कोणत्याही प्रकारचा फायनान्शियली पण लॉस नको आहे आणि दुसऱ्या कोणत्याही वस्तूंचा लॉस नको आहे, कारण जेवढा तुम्ही वेस्टेज कमी करणार तेवढी प्रॉफिटेबिलिटी ऑटोमॅटिकली वाढत जाणार. पॉईंट नंबर 5 कळलं तुम्हाला. मिनिमायझिंग वेस्टेजेस. रीड करणाऱ्या सगळ्या माझ्यासोबत. बिझनेस ऑर्गनायझेशन कॅन मॅक्झिमाइज प्रॉफिटेबिलिटी बाय मिनिमायझिंग वेस्टेजेस. They should provide due attention throughout the business. No financial loss or any kind of wastage should be allowed. Now point number 6. Fair practice on stock exchange. Now stock exchange तुम्हाला खूप डिटेलमध्ये सांगत नाही, मी थोडक्यात सांगतो. कंपनीचे शेअर्स जे असतात ते स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टिंग असतात केलेली. लिस्टिंग म्हणजे स्टॉक एक्सचेंजच्या लिस्टमध्ये तिथे नाव रेकॉर्ड केलेले असतात. तुम्ही बघता ना, मार्केट वरती जाते, मार्केट खाली जाते, ऐकता ना, सेन्सेक्स वरती चाललंय, वाढत चाललंय, खाली डाऊन आहे. आपल्या शेअर्सच्या प्राइस फ्लक्च्युएट होत असतात आपण प्रोव्हाइड केलेल्या इन्फॉर्मेशनच्या बेसवरती. आपण जी इन्फॉर्मेशन स्टॉक एक्सचेंजला प्रोव्हाइड करणार ना, त्या बेसवरती आपल्या शेअर्सची प्राइस काय होणार आहे. चांगली इन्फॉर्मेशन दिली तुम्ही, पॉझिटिव्ह, तर आपल्या कंपनीची पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन दिली, प्राइस काय होणार, वाढणार.
खराब दिली, चुकीची किंवा म्हणजे बॅड इन्फॉर्मेशन दिली तर आपली प्राइस डाऊन होऊ शकते. सो बऱ्याचशा कंपनी ती प्राइस वाढवण्यासाठी अनफेअर प्रॅक्टिस करतात स्टॉक एक्सचेंजवरती. त्यामुळे ती प्राइस वाढली तर जाते, पण जे विकत घेणार आहेत त्यांचा काय होतो, तो विश्वासघात होतो ना, की आपण चुकीच्या पद्धतीने काय करतो, इन्फॉर्मेशन देतो तिकडे आणि त्यामुळे ती लोक फसली जातात, पैसा लोकांचा इन्व्हेस्ट होतो तिथे. सो ओनर काय सांगतो की तुम्ही अशा प्रकारे फ्रॉड करू नका, चिटिंग करू नका. ऑल सॉर्ट्स ऑफ सगळ्या प्रकारची अनफेअर प्रॅक्टिस रिलेटेड टू स्टॉक एक्सचेंज शुड बी अवॉइडेड. कोणत्याही प्रकारची चुकीची प्रॅक्टिस इथे करू नका, चुकीची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करू नका. सच ॲज मिसयुजिंग द सिक्रेट इन्फॉर्मेशन अँड प्रोव्हाइडिंग रॉंग इन्फॉर्मेशन, artificial increasing prices of shares, etc. Such practices should be avoided. या सगळ्या प्रॅक्टिसेस तुम्ही काय करायच्यात, अवॉइड करायच्यात. कारण ह्यामुळे लोकांचा लॉस होऊ शकतो, लॉस झाला तर कंपनीचं नाव मार्केटमध्ये खराब होऊ शकतं. त्यामुळे ओनर काय बोलतोय की हे प्रकार करूच नका ना. कळतंय तुम्हाला? पॉईंटचं नाव काय दिलं त्यांनी, फेअर प्रॅक्टिस ऑन स्टॉक एक्सचेंज. काय दिले फर्स्ट लाईन त्यांनी, ऑल सॉर्ट्स ऑफ अनफेअर प्रॅक्टिसेस रिलेटेड टू स्टॉक एक्सचेंज शुड बी अवॉइडेड, such as misusing the secret information and providing wrong information, artificial increasing prices of shares, etc. Such practices should be avoided. Done. Point number 7, efficient business. Owner's expectations आहेत बघा. Resources available should be utilized at optimum level. ओनरचे काय एक्सपेक्टेशन्स आहेत, जे काय रिसोर्सेस मनी, मटेरियल, मशीन्स जे काही अवेलेबल आहे बिझनेसमध्ये ते काय करा, मॅक्सिमम. ऑप्टिमम म्हणजे काय, मॅक्सिमम यूज करा, ऑप्टिमम लेवल. मेकिंग द बेस्ट यूज ऑफ रिसोर्सेस विल इन्क्रीज इफिशियन्सी अँड अल्टिमेटली रिझल्ट इन रेझिंग प्रॉफिटेबिलिटी अँड प्रोडक्टिव्हिटी. त्याचं काय एक्सपेक्टेशन आहे की तुम्ही जेवढं मॅक्सिमम यूज करणार तेवढी इफिशियन्सी वाढणार, कार्यक्षमता वाढणार आणि ऑटोमॅटिक रिझल्ट काय आपल्या प्रॉफिटेबिलिटी आणि प्रोडक्टिव्हिटीवर घेऊन प्रॉफिटेबिलिटी वाढणार. मॅक्सिमम यूज केलं की ऑटोमॅटिक तुमची प्रॉफिट काय होणार आहे, वाढणार आहे. पॉईंट नंबर 7 कळालं तुम्हाला. काय दिले पॉईंटचं नाव त्यांनी, इफिशियंट बिझनेस. एकदा रीड करतो मी. काय एक्सपेक्टेशन्स आहेत त्याचे, रिसोर्सेस अवेलेबल शुड बी युटिलाइज ॲट ऑप्टिमम लेवल. ऑप्टिमम लेवलमध्ये यूज केल्यामुळे फायदा काय होणार, मेकिंग द बेस्ट यूज ऑफ रिसोर्सेस विल इन्क्रीज, काय वाढणार आपली इफिशियन्सी अँड अल्टिमेटली रिझल्ट इन रेझिंग प्रॉफिटेबिलिटी अँड प्रोडक्टिव्हिटी. ओके. नाउ पॉईंट नंबर 8, पिरियडिक इन्फॉर्मेशन अँड क्रिएटिंग कॉन्फिडन्स. आपण मागाशी पण बघितलं की इन्व्हेस्टरची जशी एक्सपेक्टेशन्स होत्या, पिरियडिकली इन्फॉर्मेशन कळाली पाहिजे, ओनरच्या पण त्या एक्सपेक्टेशन्स आहेत. सो ओनर शुड गेट कम्प्लीट अँड ॲक्युरेट इन्फॉर्मेशन अबाउट द फायनान्शियल पोझिशन. ओनर शुड गेट, ओनरचे काय एक्सपेक्टेशन्स आहेत की माझा पैसा बिझनेसमध्ये लागलाय, सो मला कम्प्लीट अँड ॲक्युरेट इन्फॉर्मेशन मिळाली पाहिजे. So owner should get complete and accurate information about the financial position. Company should disclose information through report, circular, statement of profit, etc. मग ही इन्फॉर्मेशन तुम्ही कंटिन्युअस त्याला सप्लाय करायची. रिपोर्ट पाठवा, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट पाठवा, जेणेकरून तो अपडेटेड राहील आणि त्यालाही कळेल की आपला पैसा कुठे आणि कसा यूज होतोय. जेणेकरून त्याला आपण जर का नेहमी इन्फॉर्म करत राहिलो तर त्याचा आपल्यावरचा कॉन्फिडन्स काय होत जाणार, वाढत जाणार. नाहीतर बघा ना, सिम्पल थिंग आहे, आपण पैसा देतो समोरचा आपल्याला काय सांगतच नाही कसा यूज करतो तो, नेक्स्ट टाइम आपण त्याला पैसा देऊ का, नाही. पण ही कंपनी सगळ्या एक एक रुपयाचा हिसाब देते त्या ओनरला कॉन्फिडन्स वाटतात ना कंपनीवरचा की मी दिलेला पैसा कुठे फालतू ठिकाणी जात नाहीये. पॉईंट नंबर 8 कळाला तुम्हाला. एकदा रीड करूया सगळेजण. पिरियडिक इन्फॉर्मेशन अँड क्रिएटिंग कॉन्फिडन्स. ओनर शुड गेट कम्प्लीट अँड ॲक्युरेट इन्फॉर्मेशन अबाउट द फायनान्शियल पोझिशन. Companies should disclose information through reports, circular, statement of profit, etc. Now point number 9, creating goodwill. Management should develop good public image. A well-reputed company commands lot of respect and trust in the share market, capital market and लेबर मार्केट. ओनरचे काय एक्सपेक्टेशन्स आहेत की मॅनेजमेंटने इमेज चांगली केली पाहिजे, कंपनीची डेव्हलप केली पाहिजे, जेणेकरून ओनरच्या काय एक्सपेक्टेशन्स आहेत की आपली कंपनी रेप्युटेड असेल तर आपल्या कंपनीला सॉलिड रिस्पेक्ट अँड ट्रस्ट असेल. कोणकोणत्या मार्केटमध्ये, शेअर मार्केट, कॅपिटल मार्केट आणि लेबर मार्केट. आणि सगळ्याच ओनरचे ते एक्सपेक्टेशन्स असतात की आपली कंपनी मार्केटमध्ये एकदम बेस्ट लेवलला पाहिजे, कंपनीचा रिस्पेक्ट सगळ्यांनी केला पाहिजे. सो त्यांचे एक्सपेक्टेशन्स काय कळाले तुम्हाला. मॅनेजमेंट शुड डेव्हलप गुड पब्लिक इमेज.
A well-reputed company commands a lot of respect and trust in share market, capital market, and labor market. Point number 10. Efficient use of shareholders fund. मगाशीच आपण बघितला हा पॉइंट. shareholder म्हणजे ओनर. Shareholder fund must be utilized in best possible manner. Unproductive utilization should be avoided at any cost. That's it. Point number 10. कळालं तुम्हाला? डन. आपल्या अशा प्रकारे 6 रिस्पॉन्सिबिलिटी कंप्लीट झाल्या.